પ્રભુ ઈસુ ખ્રિસ્તના નામ બધાલ પ્રેમી સલામ અને જય ઈસુ આ કિશોર વસાવા ગામિત વર્શિપર્स टीम वती બધા આભાર માનતા હું। પ્રભુનું વચન આજે બી આપા આરમીન હિકના રહે અને આરમીન દેવા સ્તુતિના આરાધના કોના રહે या आपा प्रभुनो वचन અને स्तुति आराधना में जाजे त्या पहला आपा टूकी प्रार्थना में जोड़ाते हैं, डोळा बंद कोते हैं, आपा प्रार्थना कोते हैं। होरगमाने जीवता देवा बामा तो पुष्कळ आभार मानजे ने स्तुति को जे तो आकाश ने पृथ्वी बनानारो देव है, नित्य हमारे रहनारो तू देव है। या दुनिया में जो महामारी चाल है त्या समय में भी हमें सुरक्षा पूरी पाड़नारो तू देव है, माटे आमा तो स्तुति आराधना को जे प्रभु आ समय में तो पवित्र चरण में नमता आमे जीवन भी तुल आमा होंपी देजे। जो आमा तो स्तुति आराधना को जे प्रभु तू मान्य को अने आरे आरे में प्रार्थना को जे जो तो दास प्रभु आमे विस्मय तो वचन लेनिए तो त्या मुखना शब्द तू बनी जाजे अने त्या द्वारा आज अमारे तो गोठ को ईश आमे हृदयनी प्रार्थना विनंती है। आभार प्रभु तो आमे प्रार्थना वनालो हे माटे मान महिमा ने गौरव आमा तुल देजे। प्रार्थना ईशु देव तो पवित्र नाम कोई मांगजे माटे तो वो नैन कबूल को आमेन आमेन। या समय आप स्तुति आराधना में जोड़ाते हैं। आज आप अरे समुएल भाई रवीना बेन अने हिना बेन है जे आप हाल स्तुति आराधना में आगेवानी दी।
हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा, मिलतो रे जे खबर ले तो रे जेरा, मिलतो रे जे खबर ले तो रे जेरा, तो भक्ता मुलाकात ले तो रे जे। हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा, हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा। एदनवाड़ी में आदमाल मिलतो रियोरा, एदनवाड़ी में आदमाल मिलतो रियोरा, मिलतो रियो खबर ले तो रियोरा, मिलतो रियो खबर ले तो रियोरा, तो बनवला महाल मिलतो रियो। हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा, हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा। मरिया डोगावे अब्राहमन मिलतो रियोरा, मरिया डोगावे अब्राहमन मिलतो रियोरा, मिलतो रियो खबर ले तो रियोरा, मिलतो रियो खबर ले तो रियोरा, तो भक्ता मुलाकात ले तो रियो। हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा, हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा। सियोन डोगावे मूशाल मिलतो रियोरा, सियोन डोगावे मूशाल मिलतो रियोरा, मिलतो रियो खबर ले तो रियोरा, मिलतो रियो खबर ले तो रियोरा, तो भक्ता मुलाकात ले तो रियो। हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा, हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा, मिलतो रे जे खबर ले तो रे जेरा, मिलतो रे जे खबर ले तो रे जेरा, तो भक्ता मुलाकात ले तो रे जे। हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा, हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा, हाँ यीशु तू रोज रोज मिलतो रे जेरा। विश्वास रखता हूँ स्तुति आराधना द्वारा देवे तुम्हाला मान चौकस प्रकारना आशीर्वाद दिला है। या समय आप प्रभुना वचन से जाऊँ आज आप विस्मय पास्टर प्रभुदास गावित साहेब है જ્યાં ખૂબ લાંબી સેવા રહી અને ત્યાં અત્યારે મહારાષ્ટ્રમાં ટીમ મિશન ચર્ચ આરે રોઈને પ્રભુની સેવા કોતા ત્યાલમાં એ વિનંતી કોઈ ને ત્યાં સહ સ્વીકાર્યા અને આજે આપે વિસ્મય રોઈને ત્યાં પ્રભુનો વચન દેના રહે या આપા वो समय पास्टर प्रभुदास गावित साहिबाल देते हैं ना तो आप हाल वचन में आगेवानी दी। प्रभु यीशु ख्रिस्ता पवित्र नावा बादा बहाबोय प्रेमी सलाम। आय पास्टर प्रभुदास गावित मा गाव करंजाडी आणि सध्या 18 वर्षापाने चिचपाडा या ठिकाणी रोईल वासुदा मंडळी आणि मोरकरंजा मंडळी या ठिकाणी सेवा करता हूँ। आज आय परमेश्वर आभार मानता हूँ पास्टर किशोर वसावा त्या जे वर्शिपर्स चॅनल आहे त्या चॅनलला माध्यमाक होय
आपा परमेश्वरा भक्तीम जोडाले हेजे आणि या देवात असा आभार मानो मान सुद्धा तुम्ही हमोर या हाटी आणि परमेश्वरा वचना कोई देवा गौरव कोरा हाटी एक अतिउत्तम संधी उपलब्ध कोई दिली है त्याबद्दल आहे देवा आभार मानो। या आपा वचन तरफ जाते हैं। स्तोत्र नंबर गीत शास्त्र 85 आपा उघडू 6 आणि 7 वचन आहे तुम्ही हमोर मराठी माय वाची देखाडू। तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय। हे परमेश्वरा तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे। देव या सत्य पवित्र वचनावे आशीर्वाद दे। या पाठोडा बंद करते आणि प्रार्थना करू। पवित्र पित्या यावडे समा तो पवित्र पागा पाय येल्ले हे प्रभु यीशु ख्रिस्त नावा कोई ज्या नावाम मी तरतीव मनुष्याला मुक्ती मिळे ज्या नावा कोई आमा आरोग्य चंगाई अनुभव को जे ज्या नावाम स्वर्गीय शांति અને सुख है त्या नावामा मा तो पवित्र पागा पाय येल्ले हे अमाय गीतों द्वारा तो स्तुति को ली है। पवित्र पित्या तो सत्य वचन वाचला है ज्या उद्देश्य कोई वचन लिखला गया पवित्र आत्मा द्वारे मा जीव आणि दरेक निघणारो शब्द अभिषिक्त के आशीषित के अमा वर्णनारा प्रत्येका या वचनाद्वारे आशीषित को या हाटी का प्रभु या वचनाप्रमाणे आम्हा आचरण को जे आणि तुलुच महिमा मिळे या खातर आम्हावे कृपा करो। प्रभु यीशु ख्रिस्त नावा की प्रार्थना मान्य के पित्या आमेन आमेन। यावेळेस आपा देवा वचन आपा हे वाची लेतला आहे। आजच्या मनना विषय हे आध्यात्मिक जागृती। आध्यात्मिक जागृती कह के ये शके आणि आध्यात्मिक जागृती विषयी आपा अनेक मोठमोठ्या सभा को जे आम्ही जो समय है त्या समय में कोरोना महामारी मुळे आपा एकठे नाही होऊ शकते परंतु या पेला पुष्कळ ठिकाणी आपा हजारो संख्येकी एकठे होये। आपा हे परमेश्वरा स्तुति गौरव कोया अनेक दासों द्वारे आपा परमेश्वरा वचन होनाए आणि त्या सभेला आपा हे नाव देना आध्यात्मिक जागृती सभा मराठी माय संजीवन सभा क्रुसेड आपा जी नाव जेती मीटिंग नावे अनेक है त्या उद्देश्य योग है का प्रभु माय आपा जागृत रोजे परमेश्वरा सेवे माय आपा सक्रिय काम कोते रोजे आणि आपा आध्यात्मिक रित्या उन्नती पामजे या हेतु की आपा या दरेक मीटिंगों को जे प्रिय बाबोई आज आपण थोडो विचार करणार आहे का या मोठमोठ्या सभा लेन 3 देहा 4 देहा जे की आपण आयोजन को जे तहे के या मोठमोठा मेळा संमेलने जागृती सभा या सभा को त्यारबाद काय खरंच आपण आध्यात्मिक जिवंतपणा रोहे काय आपण आध्यात्मिक रित्या खरेच एका उन्नती पथवे हेजे काय त्या 3 देही गया बाद ती सभा पुरी जया बाद दरेक आपा ज्या त्या गो निघी जाजे है आणि त्यारबाद आपे ख्रिस्ती जीवना स्तर काय आपे ख्रिस्ती जीवन कोही पायरी बापा आज जीवी रोले हेजे आणि ज्यावेळेस आपा ही गोठी वेल या गोठी वेल विचार करते हैं आपा त्यावेळेस कधी कधी समय खूप लांबो निघी जाए सभा मागे सभा समाप्त होते जाते हो आणि कधी कधी पुष्कळसा लोकांच्या जीवनात अजिबात फरक नहीं देखा है आध्यात्मिक रित्या जिवंतपणा नहीं देखा है त्या दैनंदिन जीवन जह के पहिला था तहके सामे में है
जे के बोलना था तेहकेच आम्ही बी बोलना आहे. जी पाप छोटा मोठा जीवनामा था ती पापा पाछाडी पाप कोईच रोईल आहे. आणि एकंदरीत आपल्याला हे की देखाय रविवार सभा भी होती हो, बुधवारनी मीटिंग भी होय, शुक्रवारनी प्रार्थना भी होय. या बठ्या सभा होईल बी पुष्कळ ठिकाणी आपल्याला हे केरा मिळे. नवीन लोकांना तारण आजू नाही होई राहिला आहे. लोक पापा पश्चाताप नाही कोई राहिला आहे. देवा वचना भूख पिही जही को जजे त्या रीते कोई नाही होई राहिली आहे. आणि देवा वचना भूख खूप कमी लोकांना लागी राहिली आहे. ज्या उद्देश कोई आपण प्रभु परमेश्वर निवड कोई आपा तडागडा लोक हे जे गरीब आणि अशिक्षित समाज में येणारा लोक हे जे यासाठी आपण निवडला गोया का आपण शिक्षित लोकांसमोर एक उत्तम मेंढो ख्रिस्ती जीवन जगजे. परमेश्वरा वचनाप्रमाणे आपण आचरण कोणारे म्हणजे आणि आपले जीवन येन पुष्कळ लोकांना प्रभू येशू ख्रिस्ता साक्ष मिळे. यासाठी प्रभुही आपण या जगामध्ये बारे काढ्या, सत्य देखाड्या आणि त्या सत्याप्रमाणे आपण निरंतर आचरण कोणारे म्हणजे या खातर आपण निवड जायली. काय आजे आपण त्या स्तरावर हे जे का ज्या स्तरासाठी अथवा ज्या जीवनासाठी आपण परमेश्वराने हादले हे निवडले हे योग्य कोले हे प्रभु यीशु ख्रिस्ता पवित्र रक्ता काय आपण शुद्ध कोले है. प्रिय भावोही आपण पुष्कळता जागृतीने सभा ले जे मीटिंग एका बाद एक हो जाती है. आजच्या या रविवारनी सभेद्वारे आपण योग विचार केणार आहे जे काय प्रभु परमेश्वरा उपस्थिती आपले व्यक्तिगत जीवना परमेश्वरा महिमा आपले मंडळी आपण ज्या ग्रुप कोई परमेश्वरनी भक्ति को जे है त्या ठिकाणों पे परमेश्वरनी हजरी है का आपण एका मागे एक भक्ति को रेल है आणि परमेश्वरा उपस्थितीत आपण काहीतरी दूर ओला देखला है. ओढी काय परिस्थिती है का? जर आजे ओढी परिस्थिती है तर तुमान आणि मान आध्यात्मिक जीवना जागृती अतिशय जरूरी है. ज्या टाइमाला तुम्हाला हे देखाय वर्ष होई गयो परंतु एक भी नव व्यक्ति चर्च में नहीं आया. ज्यावेळेस तुम्हाला की परिस्थिती देखाय आखो वर्ष निघी गयो परंतु पाप केणारा व्यक्ती आजी भी पश्चाताप कोई रडता आवाज साथे ते साक्षी नहीं दिली. आपण आजी भी चर्चा चार दिवारी मंच कोंडाई रहले है. बारे आपण अजून भी सुवार्ता ले जा काहीतरी अधुरे पडले आहे काय. आपले जीवन एक साचा बंद होई गईला आहे काय. रूढी आणि परंपरा आपण काहीतरी दबाले है जे काय. ही बठ्ठी गोठी आजे आपण विचार करणार आहे आणि ओढो जीवन ओढी स्थिती आपण देखाय त्यावेळेस आजे आपण या संदेशा शेवटल्या भाग में मिळीन वचन होनाय वनायन आपण एक प्रार्थना करणार आहे. प्रभू तो आम्हाला पुन्हा जीवित के आम्हाला पुन्हा एक मोठी जागृतीने आवश्यकता आहे. आम्हाला आध्यात्मिकरित्या जीवता होईन तो मार्गावर चालना जरुरी आहे. हे की आपण प्रार्थना करणार आहे. 85 नंबर स्तोत्र माई तुम्ही हमबर वाचला आहे. ती कोरहो वंशा लोकांनी लिखला आहे. या कोरह वंशा लोक काय हेता याविषयी थोडं ऐतिहासिक माहिती आहे तुम्हाला आठवण कोयला. या लोक एक समय वे अभिराम दातान आणि कोरह या 3 वंशा लोक आपण माहिती है परमेश्वरा विरोध में गोया आणि मसे समय वे धरती फाटी आणि या लोक देवा विरोध में पाप कोया त्यामुळे त्या धरती अंदर धरती ते मुई खोल्या वचन लिखला आहे आणि त्या दाटाईन मोई गया. कदाचित
या कोरह वंशा त्याज वंश में ने श्रापित आणि प्रभू विरोध में बंड कोणारा एका वंशपैकी कदाचित त्याज लोक आहे आणि त्या लोकांनी देवा तरफ मुख फेर्या परमेश्वरा आणि सत्य विरोधाने मोसे देवा सेवका विरुद्ध बंड कोया आणि ત્યારબાદ परमेश्वरा उपस्थिति कदाचित यहाँ पाने लगी गई देवा उपस्थिति वगर कदाच लांबो समय या लोक रोया અને ત્યારબાદ यहाँ प्रभु उपस्थिति भी लागे जहाँ आप 42 नंबर स्तोत्र वाचे त्यावेळेस आपल्याला की हम जाय की या लोकांनी प्रभुल हाक मारला है जे की हरिणी नदी पाया हाटी लुलपे तिल पेही लागे तरसे ते की हे देवा तो उपस्थिति हाटी अम्मा पेहे हिजे थोड़ी प्रार्थना त्या लोकांनी कोई कदाच लांबो समय सुधी प्रभु उपस्थिति पासून दूर गोयला लोक आता आणि ज्या पद्धती की आपण 85 स्तोत्रामध्ये 2 वचने वाचले आहेत त्या अगोदर 1 ते 5 वचनामध्ये की लिखला आहे केस तरी त्या लोक बंदीवानामध्ये गुलामी में था आम्ही इस्रायल लोकांविषयी आपण पुष्कळ ठिकाणी गुलामी आहे मिस्र देशा गुलामी आहे बाबेल देशा गुलामी आहे आणि सास्ते लोकां टाइमाल अलग अलग राजाद्वारे पुष्कळ लो टाइम पर्यंत आणि लांबो समय सुधी या लोक गुलामगिरी मारली आणि ज्या ज्यावेळेस त्या आक्रोश के त्या अश्रू प्रभु पुढे आला देवा समोर आला आणि प्रभु त्या प्रार्थना वाला आहे आणि कदाच एंडी एक स्थिती 85 नंबरा स्तोत्राम लिखली है कदाचित परमेश्वरा उपस्थिति त्या पाने दूर जाए परमेश्वरा उपस्थिति त्या पाने दूर जाता ज्या तकलीफो त्या सहन केल्या जी संकटापासून संकट त्या घेरलेला आणि देवा लोक जे परमेश्वरा प्रजा ओळखली जाय त्या निराश में जीवन जीवावे आणि ओढाच टाइमाल यो प्रार्थना है याच टाइमाल एक प्रार्थना बोली गेली तुम्हाला काय समजा है उस समय आपे हाटे भी तो ज है प्रभु तो उपस्थिति वगैरह में काहीच कोई शक्ति नहीं तो सामर्थ्य बिना आमा खूब कमी है जे आणि प्रभु तो उपस्थिति आमा व्यक्तिगत जीवना आमा कुटुंब में आमा चर्च में मंडली में राधे आणि त्याद्वारे प्रभु ज्या उद्देशा कोई तो आम्हाला निवडे तो उद्देश पुरो राधे तीच प्रार्थना कोरह वंशा लोक त्या ठिकाणी कोई रोयला है प्रभु पुकारी रोयला है प्रभु तू आम्ही मध्ये तो उपस्थिति थी जी निर्माण होणारी जागृती है जी संजीवन है ती आम्हा याद है आम्हा आध्यात्मिक जीवन मृत स्थिति में जाय रोयला है तो उपस्थिति विना आम्हा तो सेवा मामा खूप कमी पुढे गेले आहे आणि एवढा टाइम देवा उपस्थिति आपे मध्ये रहना जरूरी है ज्यावेळेस देवा उपस्थिति आपे वच में रोए आपे जीवनाम रोए आपे कुटुंब में रोए मंडली में रोए त्यावेळेस 3 प्रार्थना 3 वेगवेगळा विषयावर कोरह वंशाई प्रार्थना कोई ती प्रार्थना पा वनाना रहे 3 मुद्दा माहिती आहे काय प्रार्थना करू प्रभु तू तो लोकांम आनंद दे आणि परमेश्वरा तो लोकांम आनंद देन तू आम्हाला पुनरुज्जीवन के आम्हाला मृत्यक स्थिती मारा दे हे प्रभु तू आम्हाला तो दया अनुभव दे आणि तो सिद्ध केलो तारण आम्हाला अनुभव करा या 3 मुद्दा पा टोक में वनाला रहे आणि पहिलो मुद्दो तुम्ही समर्थ हो या आध्यात्मिक जागृती जी प्रार्थना करो वंशाई कोई
ती प्रार्थना पा मुद्दे मुद्दापासून मुद्दो पावना पहिलो मुद्दो हे ते हा प्रभू तो पाहे हर्षा भरपूर है आनंद तो माय है इधरती पुष्कळ आनंद आपा आयजे है पुष्कळ माध्यम है आनंद प्राप्त करना मनोरंजन करना टीवी एक मनोरंजन ना साधन है बारे फिरना बाग बगीचोना अनेक जे रमणीय स्थळ आहे त्या दर्शन करना एक मनाला आनंद लागे है जगामध्ये अनेक प्रकारचे खायना पीना गोठे मनुष्य आनंद मनावे नाचना कूदना है कपड़े नवे नवे कपड़े पहनना एक आनंद वेगळो है ओ मानवी जीवना ई धरती पाने टूक समय हाटी मिळणारो आनंद है पण एक सदा टिकणारो आनंद है तुम्हामा जीवनाल सुख आणि दुखा प्रत्येक दरेक परिस्थिती जो तुम्हाला आनंद मिळे तो आनंद यक्कुस जागे है यक्काच व्यक्ती तर ते खातर प्रभु यीशु ख्रिस्त मनुष्य पाहिजे त्या नाव है प्रभु यीशु ख्रिस्त त्या परमेश्वरा पाहिजे जो त्रेक परमेश्वरा तिसरो रूप है जो अपाल इदुरती 2000 वर्षा पहिला अखंड मनुष्य जातील पाप क्षमा कोराहाटी या धरतीवर ते येशू ख्रिस्ता पाय आनंद आहे प्रिय मित्रांनो या ठिकाणी कोरवंशा लोक योग प्रार्थना करेला आहे प्रभु तो पाही जो आनंद है तो जो आनंद है तो आनंद आम्हाला अनुभव आहे तो उपस्थितीत जो आनंद है त्या आनंद आम्हाला अनुभव याद है कदाचित पुष्कळ लोक आहे आज तुम्हा देवा गोठ वनाता कदाच प्रभु उपस्थिति जो आनंद तुम्हा माने माम निघी जाए कदाचित आपा देवा होय पाठ फिरवी देजे आणि आपा मनमानी जिंदगी जीवजे थोडा टाइम प्रभु देलो आनंद प्रभु उपस्थिति जो आनंद मिळे तो आनंद मनुष्य जीवनामाने निघी जाए आणि त्याच आनंदाल परत एकदा आपल्या जीवनात अनुभव कराहाटी कोरवंश लोक प्रार्थना करेला काय आजे प्रभु देदलो आनंद त्या उपस्थितीत जो आनंद मिळे संसारात कोई वस्तू कोई भी रमणीय वस्तु कोई नहीं प्राप्त हो सके संत पौला है थोड़ो टाइम आपा उदाहरण कोई होते फिलिपिनो पत्र 4 ने 4 वचन एक लिखे प्रभु में आनंद करा आई तुम्हारा पाशी आपता हूं तुम्हा प्रभु में आनंद करा प्रिय मित्र है धरतीवर कोई भी चीज पाने मिळणारो आनंद कोई भी वस्तु सौंदर्य वस्तु यायला थी मिळणारो आनंद काय भी खादला पिदला थी मिळणारो आनंद त्यापेक्षा प्रभु में जो आनंद है तो महान आणि महान तुम्हा जीवनात स्थिर होणारो आनंद है फिलिपिकरास मंडळीत ज्यावेळी संत पौल पत्र लिखे ऑलरेडी तो जेल में है तो प्रभु सेवा हाटी प्रभु वचना प्रचारा हाटी तो जेल में है अनेक कैदी माह प्रभु उपस्थिति जो त्या आनंद मिळो त्या आनंदा काही त्या जेल तो विराई गयो एकांतवास तो विराई गयो तकलीफ विराई गयो 2 वर्षाई जेलात घरदारा लोकांपासून लांब आहे ती तो विराई गयो ख्रिस्ती संगती पासून तो लांब है ती तो विराई गयो जेल में बहिण प्रभु पाने मिळणारा आनंद ते प्राप्त करूया फिलिपिकरास मंडळी लिखे प्रभु आनंद करा आणि पाशी आखे प्रभु मुझ आनंद है तो आनंद तुम्हा अनुभव करा प्रिय आहे आज या पहिला मुद्दा शेवट कराय जाय रहिलो है ते पहिला मुद्दा शेवटी पाय की आखे काय आजे
દરેક ખ્રિસ્તી લોક જે આજે વચન બનાવી રહેલા है રવિવારની ભક્તિમાં तुम्हें आनीमा आनंदा मुख्य स्थळ मुख्य माध्यम येशू ख्रिस्त हे काय आजच्या बोली माखाहाटी मानव शब्द आठवणो आहे આજે આપણે આનંદા મુખ્ય માધ્યમ देवा आत्मा है काय हे पवित्र वचन है काय स्तुति आराधना है काय प्रार्थना है प्रार्थना આજે आपे आनंदा विषय है काय संगति ख्रिस्ती संगति आपे आनंदा विषय है काय कदाच या गोष्टीपेक्षा तुम्हा जर दुर्दैवाने कोही भी गोष्टी आनंद मनावते गेले तर खरो आनंद तुम्हें पाय नाही ज्या मनुष्या प्रभु उपस्थिति में आनंद है ज्या मनुष्य देवा वचनामय आनंद है ज्या मनुष्य स्तुति आराधना कोता आनंद है प्रार्थनामय आनंद है देवा भक्तिमय आनंद है की जर तर माना आपले जीवन काहीतरी ख्रिस्ताम जीवता है कदाचित या आनंदापेक्षा एक तो वेगळो आनंद है आज भी आपले जीवन आध्यात्मिकरित्या मोल आहे म्हणून आपण कोरह वंशा या लोकांहारे आरे आपण भी प्रार्थना करना जरूरी है की लगभग 3500 वर्षा 4000 वर्षा अगोदरची प्रार्थना आहे या प्रार्थनेआरे आपण भी प्रार्थना करू शकतो प्रभु तो मैं जो आनंद है त्या आनंदाची आम्हाला पुनः जीवित के जागृत के आम्हाला त्या आनंदाको पुनः संजीवित के बीजो मुद्दो है परमेश्वर तो दया अनुभव दे आम्ही आजच्या परिस्थितीમાં आपण जीवन जीवी राहिले है कोरोना या महामारी अखंड जगावरती सत्ता चालू या छोटा एका व्हायरस आहे अखंड जगाला आलवी दिलेला आहे मानवी विचारा कोई संपूर्ण जगाला संकट में टाकी दिलेला आहे पण ओढी भी परिस्थिती तुम्हा अनुभव होते हैं परमेश्वर ने दया पावे देवा दया है म्हणून आपण नाश नाही जायले रोज हाकाली वेल त्या दया अपाव नवी होई त्या लिधे आज धरती जोला लोग जीवता है तिथे या दया है आयाने तुम्हा जीवते है तिथे या दया है पण परमेश्वर अपाव दया को है या अर्थ एक नहीं है कि आपा मन माने जिंदगी जीवजो देव दयाळु है या अर्थ है कि नहीं है कि आपा वचना उल्लंघन कोजे भक्ति आपा टाळाटाळ कोजे प्रार्थना मापे समय नहीं देजे वचन वने हाटी आपा टाळाटाळ कोजे या अर्थ है कि नहीं प्रिय मित्र ज्या ज्यावेळेस परमेश्वरा दया एका मनुष्य जीवनामध्ये निघी जाए देव ती या दया बंद कोयले त्यावेळेस एक मनुष्य जीवन तकलीफ मागे तकलीफ संकटापासून संकट शेवटी भयंकर निराशा સાથે त्या इतरतीने अंत उपजे मौत उपजे आणि म्हणून आज परमेश्वर दया कोणतीतरी महान है प्रभु जो दयाळु है तो प्रतिदिन आपा दया को काय આજે परमेश्वरनी दयानो अनुभव आपा रोज को जे काय वचन विलाप गीत में आपा वजे ए जे तीसरो अध्याय आणि 22 आणि 23 वचनाમાં पाए थे आमा भस्म नावे परमेश्वराई तो दया है आणि तो दया रोज हकाले नवी वेया ये दूसरा मुद्दा शेवट को आणि या दुसरा मुद्दा शेवट कोताना
एक महत्व गोष्ट आपण ध्यानात राखते तो प्रभू त्या भक्त जे त्या वचनाप्रमाणे आचरण करता त्या वचना भीक मानता परमेश्वरा इच्छेनुसार जीवन जगा प्रयत्न करता ओढा प्रत्येक व्यक्ती आणि दये व्यवहार केले नाही अपाय माग्या तरी तो दया कोई काय जे परमेश्वरा दये अपरोज अनुभव को जेगा तीसरी प्रार्थना तो कोई किया है प्रार्थना विषय तीसरा मुद्दा तो प्रभु तुझो सिद्ध कोला तारण है तो भक्त लोकांसाठी तो विश्वासणारा लोकांसाठी तुझ्या हाटी तारण सिद्ध कोला है तारण या अर्थ है छुटकारा बंद मुक्त होना बंदीवासान ने छुटका होना स्वतंत्र रीत्या जीवन जगना प्रियनो कदाच तुम्हा विचारी पास्टर आम्ही तर तारण जायला आहे 3 प्रकारची तारणा मोठी टूक में आम्ही समाप्त को 2 मिनिटा आपण ध्यान देणं होणार ज्यादे आपण पापी है म्हणून प्रभू यीशु ख्रिस्त पाहिजेने आपे पापा पश्चाताप कोया आणि प्रभूला क्या प्रभू मानतो क्षमा को आहे पापे माँ बापा क्षमा त्या देती है त्या आपण पाप क्षमा देणे नरक आगी मने वाचाणी जीवन देणं आनंदकालिक जीवन देणं पण आपा तारणा दुसरी पायरी है तारण जायो त्या देहापाने आज पर्यंत आपण जीवते हे तो देहीपर्यंत इधरती वय दैवी हस्तक्षेप आपण रोज जरुरी रोमकरास पत्र 8 अध्याय 14 वचनाप्रमाणे परमेश्वर आत्मा आपण चालणं गरज आहे आपण देवाला नाही चालणं आहे आपण सेवा नाही चालणं आहे परमेश्वर आत्मा ही सेवा चालणं आहे परमेश्वर आत्मा आपे अगुवाई कोण आहे परमेश्वर आत्मा आपे मंडळी चालणं आहे आपे जीवन देवा आत्मा चालणं आहे तारणा दुसरी पायरी है प्रभु आत्मा हस्तक्षेप प्रतिदे आपले जीवनामध्ये आहे का तारणा तीसरी पायरी है संसार व्यापून शेवट लो देह एक ने एक देह आपा इतर ती सोडणार आहे जे ज्या देह आपले शेवट होईल त्या देह आपा आत्मा तुम्हें आत्मा सुख लोका आणि समय आवता बाद त्या सुख लोका एक देह आपा आनंद काली स्वर्ग में जाना रहे तारणा 3 पायरी है त्या माने बीजी पायरी एक प्रतिदिही आपहा जीवना अनुभव कोण आहे प्रभु तो मान झाला खरी आध्यात्मिक जागृती या 3 निशाणे आपा वनाई होईल प्रभु आई तुल नाही चालाडा आई मंडळी नाही चालाडा आई अगुवाई नहीं कहो तो आत्मा मान नहीं चले तो आत्मा मान मंडळी चलण्यासाठी मार्गदर्शन करो तो स्तुती हो करासाठी तो आत्मा मान मार्गदर्शन करो ज्यावेळेस या 3 गोष्टी आपण माहिती अनुभव को ज्या वास्तविक अनुभव को त्यादी केस तर आपण जागृत व्हायचे हे किती अर्थ आहे शेवट कोता माय पहली प्रार्थना ते कोई प्रभु तो पाहे जो आनंद है तो आनंद आम्हाला मिळतो राहते प्रभु तो दया रोज अनुभव होतो राहते प्रभु तो तारणा तो हस्तक्षेप आम्हाला प्रतिदिन आणि ज्यादी अबे जीवन प्रभु आत्मा कोई चालो लागे सेवा प्रभु आत्मा कोई चालो त्यादी खरा संजीवन आपल्या जीवनामध्ये एक इतिहास या आपा मिळीन डोळा बंद कहो आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मंडळीसाठी जागृतीसाठी आपण प्रार्थना करू हालेलुया हालेलुया पवित्र अति पवित्र सर्व समर्थ में जीवता देवा
यावेळेस प्रार्थना प्रत्येक मिळेल प्रभू तो वचन वनानारा प्रत्येक भावाभावी मिळीन आम्हा प्रार्थना म्हणजे प्रतिदिन तो उपस्थिती आम्हा जीवनात राहते आम्हा कुटुंब राहते आम्हा एकटे होना संगती राहते तो दयाजी रोज सकाळी नवी म्हणून आम्हा नाश ना होणार दयानो अनुभव में प्रतिदिन को तरीके प्रिय पिता परमेश्वरा देवी हस्तक्षेप तो आत्मा अगवाई हम पामते रहे ओडी जागृति ओडा संजीवन आम्हे माई सदैव रहते कभी यीशु क्रिस्त नवा के प्रार्थना मांगते